प्रत्येक वर्षी दर साल मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। आज आपण इथे पंचमंडळे आहेत, या पंचमंडळाशी आपण चर्चा करणार आहोत। यात्रोत्सव पंचमंडळींनी अतिशय सुंदर असं नियोजन इथे केलेलं आहे। आपण उत्तमराव जाधव यांच्याकडे जाऊया। जाधव सर, आपला हा यात्रोत्सव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये साजरा होतो मोठ्या प्रमाणामध्ये। आज पालखेड बांधला आणि या परिसरातील एक मोठा उत्सव आपण बघितला असेल। परंपरा चालू आहे। सर्व भाविकांनी आपल्या मूल्यवान वस्तूंची नीट काळजी घ्या। नियोजन कशा पद्धतीने केलं? या यात्रेचं नियोजन आपलं कशा पद्धतीने असतं? आम्ही ना यात्रेच्या 8 दिवस अगोदरपासून वर्गणी गोळा करतो आणि त्याच्यानंतर हॅलो मंदिरामध्ये महाप्रसाद चालू आहे। तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्या। काय सांगाल? एकदम उत्साह साजरा करत असते आणि जे रूढी परंपरेनुसार जो कार्यक्रम आहे, पाण्याचा कार्यक्रम असेल, पाणी लोक चालवलेलं पाणी आणतात। त्याच्यानंतर सकाळी जो मिरवणुकीचा असतो, रथ मिरवणूक होती, त्यानंतर जो गाळाचा कार्यक्रम असतो, गाळाचा कार्यक्रम आणि आता बारागाड्याचा कार्यक्रम। बारागाड्या कोण कोण आहे त्याच्यामध्ये? या मान कोण आहे? बारागाड्या पुजारी कोण? पुजारी यात्रोत्सव आमचा पारंपरिक आहे। आजच्या दिवशी आमच्या गावातून पाणी आणण्यासाठी चांदूरला जातात आणि दुसऱ्या दिवशी आज यात्रेहून सकाळी ईड नारळ फोडलं जातं। दिवसभर गडाचे कार्यक्रम होते जातात, संध्याकाळी सायंकाळी आता 12 गाड्यांचा कार्यक्रम होईल आणि सर्व यात्रेकरू सगळे गावकरी आनंदात यात्रोत्सव साजरा करतात। ही पारंपरिक यात्रा आहे। दर वर्षाप्रमाणे दरवर्षी साजरी केली जाते आणि दरवर्षी हा 12 गाड्यांचा कार्यक्रम होतो आणि आता 12 गाड्या ओढल्यानंतर जे आहेत ते आपल्या शाळेने जे रोजचे जे कार्यक्रम आहेत जे यात्रेमध्ये असतात ते कार्यक्रम सगळे साजरे केले जातात। सर्व जाती सर्व धर्माचे समभावाचे लोक सगळे या यात्रेमध्ये सहभागी होतात। जाधव सर, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यात्रा ही पारंपरिक पद्धतीने होते। मिरवणूक होती आमच्या गावात एकदम जंगी